महाराष्ट्र राजकारणात पुन्हा एकदा असा काही मोठा भूकंप होणार आहे ज्यामुळे अवघ्या देशाचं लक्ष महाराष्ट्राकडे लागले आहे। सध्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर येत आहे। ती म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपला शेवटचा आणि सर्वात मोठा पत्ता टाकला असून एकनाथ शिंदेंची उलटी गिनती सुरू झाली आहे। आता तुम्ही म्हणाल की सत्तेत असताना आणि महायुती मजबूत दिसत असताना अचानक असं काय घडलं ज्यामुळे शिंदेंचं सिंहासन धोक्यात आलंय आणि ठाकरेंचा हा शेवटचा पत्ता नेमका काय आहे। या सर्व घडामोडी मागचं पडद्यामागचं सत्य आज आपण अगदी सविस्तरपणे समजून घेणार आहोत। नमस्कार, मी आदित्य आणि तुम्ही पाहता ट्रूटेक्स न्यूज। महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षात आपण अनेक नाट्यमय घडामोडी पाहिल्या। सत्ता बदलली, पक्ष फुटले, चिन्ह बदलली, पण आता जे समीकरण आकार घेतंय ते आधीच्या सगळ्या भूकंपापेक्षा मोठं असू शकतं। सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत विश्वासू माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी महायुतीला आतून खिंडार पाडण्यासाठी एक अत्यंत गुप्त आणि प्रभावी रणनीती आखली आहे। या रणनीतीचा पहिला आणि सर्वात मोठा भाग म्हणजे शिंदे गटातील महायुतीमधील नाराज आमदारांशी साधलेला संपर्क। आपल्याला माहितच आहे की महायुतीमध्ये शिवसेना, भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र आल्यापासून अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। अनेक मतदारसंघांमध्ये जागा वाटपावरून आणि स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत। ज्या आमदारांना आगामी काळात आपली तिकीट कापली जाण्याची भीती आहे किंवा ज्यांना मंत्रीपद मिळालं नाही अशा आमदारांची संख्या कमी आहे। नेमकी हीच नस उद्धव ठाकरेंनी पकडली आहे। अशी जोरदार चर्चा आहे की शिंदे गटातील तब्बल 10 ते 15 आमदार सध्या ठाकरे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या थेट संपर्कात आहेत। हे आमदार केवळ एक योग्य संधीची वाट पाहत आहेत। त्यांनी जर ऐनवेळी घर वापसी केली तर एकनाथ शिंदेंच्या पायाखालची जमीन सरकल्याशिवाय राहणार नाही। दुसरीकडे उद्धव ठाकरेंचा दुसरा मोठा पत्ता म्हणजे कायदेशीर आणि तांत्रिक आघाडीची सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटले आणि आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा अजूनही पूर्णपणे संपलेला नाही। विरोधकांनी कायदेशीर बाजू इतकी भक्कम केली आहे की कोणत्याही क्षणी शिंदेंच्या अडचणीत मोठी वाढ होऊ शकते। या कायदेशीर पेचाचा वापर करून सरकारला नैतिक कोंडीत पकडण्याचा ठाकरेंचा हा मास्टर स्ट्रोक मानला जातोय। पण या सगळ्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जनतेची सहानुभूती। उद्धव ठाकरे गेल्या काही महिन्यापासून सातत्याने थेट जनतेच्या दरबारात जात आहेत। गद्दारी विरुद्ध निष्ठा हा जो नरेटिव्ह त्यांनी तयार केला आहे त्याला जमीन पातळीवरील विशेषतः ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय। या जनमताच्या जोरावर ठाकरे गट आता महायुतीला थेट आव्हान देतोय। आता आपण दुसऱ्या बाजूला विचार करूया की एकनाथ शिंदेंची उलटी गिनती खरोखरच सुरू झाली आहे का? तर याला काही ठोस कारण आहेत। पहिलं कारण म्हणजे महायुतीमधील जागा वाटपाचा तिढा आणि भाजपचा अंतर्गत दबाव। भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून सातत्याने राज्यातील कामगिरीचा आढावा घेतला जातोय आणि अशातच जर शिंदे गटाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही तर दिल्लीतून मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो। दुसरं कारण म्हणजे अजित पवार गटाच्या एंट्रीमुळे शिंदे गटातील अनेक नेत्यांचे महत्त्व कमी झाले आहे, ज्यामुळे अंतर्गत बंडखोरीची ठिणगी कधीही पडू शकते। राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरेंनी टाकलेला हा डाव जर 100% यशस्वी झाला तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाविकास आघाडीच सरकार येण्याचे मार्ग मोकळे होऊ शकतात। हा केवळ एक सत्ता बदलाचा खेळ नाही तर स्वतःचे राजकीय अस्तित्व आणि वर्चस्व सिद्ध करण्याची ही शेवटची लढाई आहे। मात्र दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे देखील शांत बसणारे नेते नाहीत। त्यांच्याकडेही सत्तेचं बळ आणि चाणक्य नीती आहे। त्यामुळे ठाकरेंचा हा पत्ता शिंदे कसा उलटून लावतात, खरोखरच शिंदेची उलटी गिनती पूर्ण होते हे पाहणं अत्यंत रंजक ठरणार आहे। तर या संपूर्ण सत्ता समीकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंचा हा शेवटचा डाव यशस्वी ठरेल का? एकनाथ शिंदेचे सरकार कोसळणार का? तुमचं मत आम्हाला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील अशाच वेगवान घडामोडीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।